नमस्कार मित्रांनो, अशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण अशा सेविकांना 5,000 रुपये मानधन हे मिळणार आहे. म्हणजेच त्यांच्या पगारमध्ये वाढ झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, राज्यातील अशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयाची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80 ते 85 हजार अशा सेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. अशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आग्रही होते. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलनकर्त्या अशा सेविकांशी नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले. आजच्या निर्णयामुळे आरोग्यमंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून अशा सेविकांना लाभ मिळाला आहे. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 961 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मानधनवाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र हे राज्य अशा स्वयंसेविका सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अशा सेविकांना योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 ते 85 हजार अशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी अशा सेविकांस 5,000 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यांना केंद्र शासन स्तरावरूनही 3,000 रुपये मानधन दिले जात होते. म्हणजे एकूण 8,000 रुपये मानधन दिले जात होते. त्यामुळे या निर्णयानंतर अशा सेविकांना आता एकूण 13,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे. म्हणजे 5,000 रुपये पगारवाढ झालेली आहे. अशा सेविकांच्या बऱ्याच दिवसापासून मानधन वाढीची मागणी होती. त्यासाठी संपही करण्यात आला होता. संपाच्या अनुषंगाने विविध गटांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री सावंत, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवक आयुक्त धीरज कुमार, संचालक सुभाष बोरकर यांनी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानधन वाढीस मान्यता दिली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.